शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचा इशारा दिला आहे। कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर काही प्रमाणात यश मिळाले सांगत त्यांनी आता शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी मोठी लढाई उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। कर्जमुक्ती हे एक बंधन होते, त्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे, मात्र केवळ कर्जमाफी करून प्रश्न सुटत नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणे हीच खरी गरज आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे। बच्चू कडू यांनी सांगितले की हे यश घेऊनच आता आम्ही शेतकऱ्यांसाठी नवीन बंधन बांधणार आहोत। जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम या घोषणेसह आम्ही भावासाठी लढाई लढणार आहोत। त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव मिळावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर दबाव वाढवायची गरज अधोरेखित केली। या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली। या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। या घोषणेमुळे राज्यातील शेतकरी राजकारण पुन्हा तापण्याचे चिन्ह दिसत येत आहे। येत्या काळात या आंदोलनात किती प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। आज तुम्ही जे आहे ते एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं, रक्तदान करून उपोषण केलेलं आहे। ज्या महिलेने तुमच्या हाताला धागा बांधला होता त्या धाग्याने आता या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे, काय सांगाल? खरं तर हा धागा अजूनही आहे। आता एक आम्ही त्या माऊलीच्या घरी जाऊन तिथं विजयभाऊ असेल, वामनराव असेल किंवा जे सगळे नेते आहेत त्यांना बोलावून त्याचा धाग्याचा सोडण्याचा कार्यक्रम, कारण हे बंधन आहे आणि ते कर्जमुक्तीचं बंधन होतं, त्याला पूर्ण यश जरी म्हटलं तरी काही प्रमाणात यश भेटलेलं आहे। ते यश घेऊन पुन्हा नवीन बंधन आम्ही शेतकऱ्यासाठी बांधणार आणि हमीभावाची लढाई, जय श्री राम, हिंदू किसान को कब मिलेगा दाम, ही लढाई आम्हाला शिवराज चव्हाणच्या गावापासून सुरुवात करायची आहे। ऑगस्ट महिन्यात त्याची आखणी आतापासून करणार आहे। प्रचंड ताकदीची लढाई हमीभावाची आम्ही करतो। ज्या पद्धतीनं विजयभाऊनं सांगितलं, वामनरावनी सांगितलं, काखरी नेहमी कर्जमाफीपेक्षा एक डावच्या दामाची लढाई, हमीभावाची लढाई आणि ते उचित हमीभावाची लढाई आम्ही लढतो। तुम्ही कृषी मंत्र्यांच्या घरावर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, देशभर आता हमी भावासाठी हा लढा उभारला जाणार का? नाही, बिलकुल त्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, पण आता नवीन बांधणी, कारण आता उत्कळच पाहतो नवीन बांधणी जे करतोय आपण, आता थोडंसं उसण घेतो 3-4 महिने, आम्ही थोडेसे वस्त्र शस्त्र घासून घेतोय आणि पुन्हा तयारी लागतोय हमीभावाच्या लढाईची। हमीभावाची लढाई ही देशभर चालणार आहे का? कारण आमची ताकद देशभर नाही आहे, आमची ताकद जिथपर्यंत आहे तिथपर्यंत लढू।